नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा ज्योतिषविषयक व्हिडिओ. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस केलं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, की आपण ग्रहांची युती हा एक ग्रहांच्या योगाचा प्रकार बघत होतो आणि त्याच्यात आपण 2 युती आत्तापर्यंत पाहिल्या आहेत, बुध मंगळ आणि चंद्र शुक्र. परंतु ती माहिती सांगताना असं लक्षात आलं की अजून काही बेसिक्स तुम्हाला माहिती असायला हवेत. तर आधी आपण त्याबद्दल माहिती घेऊ. तर ते काय आहेत? तर ग्रहांचे आपापसातले योग किती प्रकारचे आहेत, शुभ कुठला, अशुभ कुठला, याची सगळी माहिती आज आपण बघणार आहोत. तसंच त्याआधी कोणते ग्रह शुभ, कोणते अशुभ हेही पाहणार आहोत. आणि मग हे जे योग आहेत तर ते तुमच्या पत्रिकेत कसे प्रभावी ठरतात हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप नका करू. वाटल्यास एक वही आणि पेन घेऊन तुम्ही बसा. हा व्हिडिओ पॉज करा आणि एक वही आणि पेन जवळ घेऊन बसा. त्यामुळे तुम्हाला माहिती नीट लिहून घेता येईल, समजून घेता येईल. तर मंडळी, पहिलं आपण बघूया कोणते ग्रह हे शुभ आहेत आणि कोणते ग्रह अशुभ आहेत. तर तुम्हाला तर माहिती आहे महत्त्वाचे 9 ग्रह आहेत, बरोबर? तर त्या 9 पैकी चंद्र, बुध, शुक्र, गुरु आणि रवी हे ग्रह आपण शुभ मानतो. रवीबाबत थोडंसं हे आहे की काही जण त्याला थोडं अशुभसुद्धा मानतात. पण आपण इथे बेसिक हे 5 शुभ ग्रह मानू. त्याच्यानंतर मग अशुभ ग्रह कोणते आहेत? तर शनी, मंगळ, राहू आणि केतू असे हे 4 अशुभ ग्रह आहेत. हे आपले 9 ग्रह झाले. त्याच्यानंतर हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे जे 3 ग्रह आहेत ते पण अशुभच आपण थोडेसे मानतो. आता आपण पुढे जाऊया. ग्रहांचे योग कोणकोणते असतात त्यापैकी एक योग आहे तो म्हणजे युती. म्हणजे एकाच घरात 2 ग्रह एकत्र असणं याला युती म्हणतात. तर ते आपण त्याची माहिती आधीच्या व्हिडिओमधनं घेतलीच आहे. तरीसुद्धा परत एकदा मी सांगते की कुठलेही 2 ग्रह एका घरात असतील एकत्र तर त्याला त्या ग्रहांची युती आहे असं म्हणतात. आता हे 2 ग्रह जर अशुभ असतील तर ही युती अशुभता देते. हे ग्रह जर शुभ असतील तर ती शुभ देते. जसं आपण चंद्र आणि शुक्राची युती पाहिली, दोन्ही शुभ ग्रह आहेत तर ती शुभ परिणाम देते. आणि एक ग्रह अशुभ आहे, एक शुभ आहे असं जर असेल तर उदाहरणार्थ बुध मंगळ आहे तर तो पापग्रह शुभ ग्रहावर जास्त प्रभाव टाकतो. म्हणजे इथे मंगळ जास्त प्रभाव दाखवेल, ना की तो शुभ ग्रह त्या वाईट ग्रहाला सुधारतो. त्याच्याऐवजी हा वाईट जो अशुभ ग्रह आहे तोच उलटा शुभग्रहाला बिघडवतो. अगदी माणसासारखंच वाटतं ना हे. वाईट संगत पटकन लागते, आपण चांगले गुण लवकर घेत नाहीत. असो, तर आता आपण हा एक योग पाहिला, ग्रहांचे योग. अजून कोणकोणते योग आहेत आणि त्यातले शुभ कोणते, अशुभ कोणते हे आपण पाहणार आहोत. तर इथे स्क्रीनवर तुम्हाला आता एक कुंडली दिसत असेल. त्या कुंडलीत तुम्ही बघता आहात की प्रथम स्थानात मंगळ बुध. पुन्हा आपण मंगळ आणि बुध हेच आपलं उदाहरण कंटिन्यू करू. हे 2 ग्रह एकत्र आहेत, बरोबर? तर आपण ह्या योगाला काय म्हणणार? मंगळ आणि बुध या 2 ग्रहांची युती आहे, युती. आता ह्यातला बुध पुढे सरकला म्हणजे प्रथम स्थानातनं दुसऱ्या स्थानात गेला तर त्याला काय म्हणू आपण? एक राश्यांतर योग. आता हा योग जेव्हा दोन्ही शुभग्रह असतात तेव्हा तो शुभ असतो, जेव्हा दोन्ही अशुभ असतात तेव्हा तो अशुभ असतो. परंतु एक पापग्रह असेल आणि एक शुभग्रह असेल तर तो थोड्याफार प्रमाणात त्या पापग्रहाची वाईट फळं हा देतो. एकराश्यांतर योगानंतर दुसरा योग आहे, खरं म्हणजे तिसरा. युती पाहिला, एकराश्यांतर पाहिल्या, हा बुध अजून एक घर पुढे सरकला तर काय होतं? तर ह्या बुध आणि मंगळात लाभयोग आहे असं आपण म्हणतो. म्हणजे
ह्या योगाचं नाव लाभयोग आहे. तर लाभयोग हा नेहमी शुभच असतो. म्हणजे दोन्ही पापग्रह असोत, दोन्ही शुभग्रह असोत किंवा एक शुभ आणि एक अशुभ ग्रह असो, लाभयोग ह्याच्या नावातच लाभ आहे. हा नेहमी शुभ किंवा चांगला योग आहे. हा बुध अजून एक घर पुढे सरकला तर जो योग तयार होतो त्याला म्हणतात केंद्रयोग. तर केंद्रयोग हा अशुभ योग समजला जातो. जो पुन्हा तेच ग्रह कोणताही असू दे, शुभ अशुभ, पण केंद्रयोग हा 2 ग्रहांमध्ये जो योग होत असेल तर हा योग अशुभ मानला जातो. त्याच्यानंतर बुध अजून पुढे सरकला एक घर तर काय तयार होतं, नवपंचम योग. नवपंचम योग हा अतिशय शुभ योग मानला जातो. कुठल्याही 2 ग्रहात म्हणजे अशुभ अशुभ, शुभ शुभ किंवा एक अशुभ शुभ असे कुठल्याही 2 ग्रहांमध्ये जर नवपंचम योग होत असेल तर तो जातकाला चांगली फळं देतो. म्हणजे त्या व्यक्तीला तो चांगलीच फळं देतो, उत्तम फळं देतो, म्हणून हा शुभ योग मानला जातो. आता हा बुध अजून पुढे सरकला म्हणजे त्या ग्रहापासून 6व्या घरात गेला तर होतो षडाष्टक योग. कारण इथून 6 घरं आहे आणि ह्या बाजूनी 8 घरं आपल्याला दिसत आहेत. तर म्हणून षडाष्टक योग. नावावरूनच तुम्हाला माहिती आहे षडाष्टक असतं, ऐकून माहिती असेल की हा योग अशुभ मानला जातो. मग ते ग्रह शुभ असोत, अशुभ असोत, अशुभ शुभ कसंही असू दे, षडाष्टक हा योग चांगला नाही मानला जात, अशुभ मानतो. त्यानंतरचा पुढचा योग आहे समसप्तक योग. म्हणजे बुध अजून पुढे सरकला की हे दोन्ही ग्रह समोरासमोर येतात. तर समसप्तक योग हाही अशुभ मानला जातो. मग ते ग्रह शुभ असू देत, अशुभ असू देत, एक अशुभ एक शुभ असू देत. तर आता तुम्हाला समजलं असेल की किती योग आहेत एकंदर. आता हे मी तुम्हाला जे सगळे योग सांगितले ह्याचा उपयोग तुम्ही तुमच्या पत्रिकेत कसा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याच्यावरून काय बघायचं आहे तुमच्या पत्रिकेत. तर मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो ज्योतिषी म्हणून की आमची पत्रिका कशी आहे, आमची पत्रिका चांगली आहे का. तर तुमची पत्रिकाच कशी आहे हे बघण्यासाठी तुम्ही या योगांचा उपयोग करून घेऊ शकाल. तर वही पेन्सिल घ्या, तुमची पत्रिका समोर ठेवा आणि तुमच्या प्रत्येक ग्रहाचा दुसऱ्या ग्रहाबरोबर कुठला योग झाला आहे हे लिहून काढा. एका बाजूला शुभयोग लिहा, एका बाजूला अशुभ योग लिहा. अशा तऱ्हेने तुम्ही जेव्हा लिहून काढाल आणि तुम्हाला जर असं आढळलं की तुमच्या पत्रिकेत शुभयोग चांगले आहेत, म्हणजे जर शुभग्रहांची युती आहे, जर लाभयोग आहे, नवपंचम योग जास्त आहेत, तर तुमच्या पत्रिकेची गुणवत्ता नेहमी चांगली असते, तुम्हाला चांगली फळं मिळतात आणि तुमचं आयुष्य चांगलं जातं. त्याविरुद्ध जर अशुभ योग जास्त असतील तर तुमची पत्रिकेची गुणवत्ता कमी होते, तुम्हाला आयुष्यात अडथळे येतात. मग पुन्हा शेवटचा प्रश्न, मग घाबरून जायचं का आपण, अरे बापरे माझ्या पत्रिकेत एवढे वाईट योग आहेत. तर मी एक ज्योतिषी म्हणून तुम्हाला पुन्हा सांगते की तुम्ही जी काय पत्रिका घेऊन आला आहात ती बरी आणि वाईट दोन्ही असते. आपण त्यातली बलस्थानं पाहिजे असतात, त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. आणि ज्या कमकुवत बाजू असतात, जे ग्रह वाईट असतात किंवा जे ग्रह बिघडलेले असतात तर त्यांना सुधारायचं असतं. त्या पत्रिकेत जे कमकुवत बाजू आहेत त्यांना सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. म्हणजे नेमकं काय करायचं, तर माझ्या आधीच्या व्हिडिओत मी ज्या उपासना समजावून सांगितल्या आहेत, पुन्हा त्या व्हिडिओची लिंक पण मी खाली देईन. की पैसा, सुख, समाधान, यश हवं असेल तर कोणती उपासना करावी, कोणत्या ग्रहांची उपासना करावी. तर इथे मी तेच सांगेन की तुम्हाला जर असं आढळून आलं की आपल्या पत्रिकेची गुणवत्ता नाही आहे तेवढी चांगली, आपले ग्रह थोडेसे म्हणजे आता हे आपण योग बघितले, वाईट योग जास्त आहेत, तर तुम्ही उपासना करून ही स्थिती सुधारू शकता. अगदी पूर्ण बदलणार नाही, पण तुम्हाला वाईट अनुभवाचे परिणाम सोसायला बळ येईल किंवा त्याची एक वाईट अनुभवाची तीव्रता थोडी कमी होऊ शकेल. तर उपासनेमुळे तुम्हाला
तुमच्या पत्रिकेची गुणवत्ता नक्कीच सुधारता येईल. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला पुढचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्योतिषात असे असंख्य विषय आहेत. तुम्ही अगदी माझे व्हिडिओ बघून पदवी जरी मिळवली नाही तरी स्वतःची, घरच्यांची, मित्रमंडळीची पत्रिका बघून काही समजेल इतपत तुम्हाला ज्ञान नक्की मिळेल आणि पुन्हा एकदा तुमची फसवणूक होण्याचं टळेल. कोणीही तुम्हाला फसवू शकणार नाही, खोटं नाटं काही सांगून घाबरवू शकणार नाही. हेच माझ्या व्हिडिओचे हेतू आहेत. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.